श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपतीच्या पूजेमध्ये ज्या लागणाऱ्या 21 पत्री कोणत्या ते आपण पाहणार आहोत। तसेच 21 पत्री म्हणजे काय, तर 21 प्रकारची वेगवेगळ्या झाडांची पानं जी गणपतीच्या पूजेमध्ये गणपती बाप्पांना अर्पण केली जातात। तर गणपतीच्या पूजेमध्ये 21 प्रकारचे झाडांची वेगवेगळी पानं लागतात, त्यालाच आपण पत्री असे म्हणतो। आता या कोणकोणत्या असतात किंवा कोणत्या झाडाच्या पत्री असतात ते मात्र बऱ्याच जणांना माहिती नसतं। आता गणपती येणार आहेत, तुम्ही तयारी देखील चालू केली असेल तर या 21 पत्री कोणत्या त्याही तुम्ही पटकन माहिती करून घ्या। त्यामध्ये सगळ्यात पहिली म्हणजे दुर्वा। आता दुर्वा तर सगळ्यांना माहिती आहे की गणपतीच्या पूजेमध्ये दुर्वा लागतातच आणि त्यानंतर मधुमालतीची पानं, बोराची पानं, बेल, धोत्रा, आघाडा म्हणजे आघाड्याची पानं तसेच गणपतीच्या पूजेमध्ये आवश्यक असतात। पण हे दुर्वा, मधुमालती, बोर, बेल, धोत्रा, आघाडा झाला आणि त्यानंतर 7वा प्रकार पारिजातकाची पानं। त्यानंतरची 8वी पत्री म्हणजे डाळिंबाची पानं। 9वी पत्री म्हणजे देवदार वृक्षाची पानं। त्यानंतर माका, मरवा, केवडा, पिंपळ, अगस्ती। आता अगस्ती म्हणजे हदगा, वड, जाई, कण्हेर, शमी, अर्जुन, जुई आणि विष्णुकांत। तसेच यापैकी एखादं पान नाही भेटलं म्हणजे पत्री नाही भेटली तर पिवळी कण्हेर किंवा आंब्याची पत्री म्हणजे आंब्याची पानं, रुईची म्हणजे मंदारची पत्रे देखील वापरू शकता। ही ती झाडं आहेत ज्याची पानं गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये अर्पण पत्री म्हणून केली जातात। आता या झाडांपैकी बरीच नावं अशी आहेत ज्याला तुमच्या भागात वेगळं नाव देखील असू शकतं, कारण प्रत्येक भागात झाडांना वेगवेगळ्या नावाने सुद्धा ओळखलं जातं आणि त्यामुळे शहरी भागात वेगळं नाव, गावाकडे वेगळी नाव असं बऱ्याचदा पाहायला मिळतं। पण साधारणतः यापैकी जेवढी पत्री तुम्हाला उपलब्ध असतील तेवढी तुम्ही गणपतीच्या पूजेमध्ये घेऊ शकता। आता त्या पत्री तुम्हाला ओळखता याव्यात म्हणून मी खाली त्याचा फोटो देखील देणार आहे आणि दिलेला आहे, ती व्हिडिओच्या शेवटी तो तुम्ही नक्की पहा। अगदी 21 पानं नाही मिळाली तरी सुद्धा यापैकी दुर्वा, बोर, बेल, धोत्रा, आघाडा, मंदार, डाळिंब ही तर अगदी सहज मिळणारी पानं आहेत। पिंपळाचं सुद्धा, कण्हेरीचं सुद्धा, त्याचबरोबर शमीचं झाड सुद्धा, जाईचं सुद्धा, जुईचं सुद्धा ही काही झाडं आहेत जी प्रत्येक भागात पाहायला मिळतात आणि त्याची पानं आपल्याला पूजेमध्ये सहज उपलब्ध होऊ शकतात आणि त्यामुळे जेवढी तुम्हाला शक्य उपलब्ध होतील तेवढी पानं तुम्ही गणपतीच्या पूजेमध्ये नक्की घ्या। आता त्याचबरोबर या पत्री पूजन जे केलं जातं ते कशा प्रकारे केलं जातं तेही बघूयात। म्हणजे या पत्री अर्पण करायच्या तर त्या कशा केल्या जातात, तर सगळ्यात आधी गणपती बाप्पांची पंचोपचारी पूजा केली जाते। पंचोपचारी पूजा म्हणजे काय, तर गंध, पुष्प, दीप, धूप, नैवेद्य या गोष्टींनी गणपती बाप्पांची पूजा केली जाते। पंचोपचारी पूजा झाल्यानंतर गणपतीच्या 21 नावांपैकी प्रत्येकी एका नावाचं उच्चारण करून एक पत्री अर्पण करावी। म्हणजे गणपतीचं एक एक नाव घेत एक एक पान गणपती बाप्पांना व्हावं। अशी 21 गणपती बाप्पांची नावं 21 पानं वाहत मनोभावे गणपती बाप्पांना अर्पण करावी। आता गणपती बाप्पांची ती 21 नावे कोणती हेही देखील आपण जाणून घेऊया। पहिला आहे वक्रतुंड, दुसरा आहे एकदंत, तिसरा आहे कृष्ण पिंगाक्ष, चौथा आहे गजवक्र, 5वा आहे लंबोदर, 6वा आहे विकट, 7वा आहे विघ्न राजेंद्र, 8वा आहे धूम्रवर्ण, 9वा आहे भालचंद्र, 10वा आहे विनायक, 11वं गणपती, 12वा आहे गजानन, 13वा आहे हेरंब, 14वा आहे विघ्नहर्ता, 15वा आहे सिद्धिविनायक, 16वा आहे सुरेश्वर, 17वा आहे कपिल, 18वा आहे कल्याणसुंदर, 19वा द्विमुख, 20वा आहे एकशृंग, 21वा आहे गणाध्यक्ष। तर अशी ही गणपतीची 21 नावे आहेत। आता पुढचा प्रश्न हे की गणपती बाप्पांसाठीचे जे पत्री पूजन आहे ते कधी करायला हवं। गणेश सेवा म्हणून तुम्ही कधीही पत्री पूजन करू शकता, पण खास करून गणेश उत्सवामध्ये म्हणजेच भाद्रपद गणेश चतुर्थीला मागी गणेश उत्सवामध्ये पत्री पूजन आवश्यक केलं जातं। त्याचबरोबर दर मंगळवारी सुद्धा पत्री पूजन करता येतं। अगदी तुम्ही ठरवून 5 मंगळवार, 11 मंगळवार किंवा 21 मंगळवार सुद्धा हे पत्रीपूजन करू शकता। संकल्प करून सुद्धा पत्रीपूजन करता येतं की मी 5 मंगळवार करेन, मी 11 मंगळवार करेन। तुमचा जो काही नवस असेल तो नवस पूर्ण करण्यासाठी सुद्धा पत्रीपूजन हे केलं जातं।
तसेच संकष्टी चतुर्थी, विनायकी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी या सगळ्या चतुर्थींना सुद्धा पत्रीपूजन हे केलं जातं किंवा तुम्ही करू शकता। गणपती बाप्पांची पूजा उपासनेतला पत्रीपूजन हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। त्यामध्ये लागणाऱ्या झाडांची नावं आपण पाहिली आणि पत्रीपूजन कसं करायचं ते सुद्धा पाहिलं। पण त्याचबरोबर आणखीन एक उपाय आहे, म्हणजे तुम्हाला आरोग्याचा काही त्रास असेल, गड्डांतर असेल, संकट असेल, आर्थिक अडचणी असतील तर संरक्षण कवचासाठी सुद्धा तुम्ही गणेश पूजन हे करू शकता। ते कसं करायचं तर अमावास्येला गणपतीला दुर्वा, शमी, मंदार आणि जास्वंद हे प्रत्येकी 11च्या संख्येत वाहून आपल्या राहत्या घरीच गणपती बाप्पांचं पंचोपचारासहित पूजन करावं। अमावास्येला सकाळी फराळ आणि रात्री कांदा लसूण विरहित भोजन करून उपवास सोडावा। उपवास सोडण्यापूर्वी जागृत गणेश मंदिरात जाऊन दर्शन देखील घ्यावं आणि या दिवशी दिवसभरात एकदा तरी गणेश सूक्ताचं पठण आवश्यक करावं। गणपतीची 21 नावं घ्यावीत। गणपती आपल्याला संरक्षण कवच देतो, अर्थात गणपती बाप्पा आपलं रक्षण करतो, यासाठी अमावास्येचे हे व्रत केलं जातं। 11 अमावास्या हे व्रत तुम्ही करू शकता, म्हणजे 11 अमावास्या हे व्रत केलं जातं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 प्रकार पाहिले, एक म्हणजे गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये लागणाऱ्या पत्री कोणत्या आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांचं संरक्षण कवच मिळवण्यासाठी किंवा गणपती बाप्पांनी आपलं रक्षण करावं यासाठी कुठल्या विशिष्ट प्रकारची पूजा आणि व्रत केलं जातं। तुम्ही गणपती बाप्पांचे भक्त असाल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहा। चला तर मग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी तुमचे मनापासून मी खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी। गणपती बाप्पा मोरया। बघा, या व्हिडिओमध्ये ज्या पत्री सांगितलेल्या आहेत त्या पत्री मी तुम्हाला इथे देत आहे नावासहित, जेणेकरून त्या तुम्ही ज्या पत्रींना वेगळ्या नावाने ओळखत असाल तरी हे चित्र आणि हे फोटो पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल। धन्यवाद।